तर झी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार उघडकीस आणला। यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि पार्थ पवारांवर जोरदार निशाणा साधलाय। जसं सामान्य माणसाला वागवता तसं मीडिया कंपनीला वागवा असं दमानी यांनी म्हटलंय। तर मुदतवाढ कोणत्याही प्रकारची देऊ नये, कळकळीची विनंती अशी मागणी ही दमानी यांनी केली होती। मीडिया कंपनीला 42 कोटीची जी नोटीस मिळाली होती त्याची शेवटची तारीख 24 होती आणि शेवटच्याच दिवशी मीडियाने पुन्हा आता 15 दिवसाची मुदतवाढ मागितली आहे। त्याचं हिअरिंग होणार आहे। तर मला विनंती करायची या सगळ्या डिपार्टमेंट्सला की तुम्ही जसं सामान्य माणसाला वागवता तसंच या कंपनीला, मग ती अजित पवारची असली तरी सुद्धा सामान्य माणसांना जसं वागवता तसंच या कंपनीला वागवा आणि मुदतवाढ ही कुठच्याही प्रकारची देऊ नये अशी कळकळीची विनंती। जर कायदा हा सगळ्यांना समान असतो तर तो समान आहे असं दाखवा।